विद्यार्थी मित्रांनो, YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत येणारं वनरक्षक ही पदभरती कधी येईल वारंवार याची वाट बघत होतो आणि या पद्धतीला या ठिकाणी या प्रोसेसला संपूर्ण सुरुवात झालेली आहे. संपूर्ण जे अपडेट आलेले आहे, जे परिपत्रक आहे, संपूर्ण तुम्हाला समजावून सांगणार आहे. अशाच प्रकारचे माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, वन विभाग भरतीचा जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. मागे 11 फेब्रुवारी, आज तारीख आहे 18 फेब्रुवारी, आणि मागे 11 फेब्रुवारीला एक जी-आर प्रसिद्ध झाला. त्याच्या अंतर्गत पेसा आणि बिगर पेसा संदर्भात जी केस चालू होती कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय, शासन निर्णय झालेला आहे. त्या निर्णयाअंतर्गत काय या ठिकाणी झालेला आहे तो देखील पुढे सांगणार आहे. तो निर्णय काय झाला आहे ते सांगणार आहे. आणि तुम्हाला ही भरती प्रक्रिया जाहिरात कधीपर्यंत प्रोसेस कंप्लीट होईल आणि कधीपर्यंत जाहिरात येईल हे देखील सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता पुढील सर्व माहिती बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती येते मी तुम्हाला सांगणार आहे. आता सध्या पोलीस भरतीचे ग्राउंड चालू आहेत आणि पोलीस भरतीच्या तयारीसाठी सरावासाठी लेखी परीक्षेच्या सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला असा होतो की जवळजवळ 70% प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांमधून रिपीट होत असतात. त्याच्यामुळे दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके खरेदी करा. आणि हीच पुस्तके ऑनलाईन घ्यायची असतील तर Amazon, फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात. आता या ठिकाणी जे परिपत्रक आहेत ते नीट समजून सांगतो. त्यानंतर जाहिरात कधी येईल हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या. मागे आता याच्यामध्ये ठीक आहे, पुढे सांगतो ते. एक मिनिट, ठीक आहे. आता हे परिपत्रक आज तारीख आहे 18 फेब्रुवारी. तर हे परिपत्रक बघू शकता 16 फेब्रुवारीला हे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. 2 दिवस झालेले आहेत प्रसिद्ध होऊन. तर कुठून प्रसिद्ध झालेले आहे? महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, प्रधान मुख्य वन संरक्षक, वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य आणि नागपूर येथून हे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे. मुख्यालय येथून. याच्यामध्ये नीट समजून घ्या. आता इथं काय म्हटलेलं आहे? महासर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर दिनांक 6/1/2025 व 17/11/2025 रोजी दिलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्याबाबत. आता याच्यामध्ये नीट लक्षात घ्या. कोणत्याही हे परिपत्रक आहे याच्यामधला विषय नीट तुम्हाला समजावून सांगतो. आता मागे इथून 2023ला जी भरती झाली होती, वनरक्षक, तलाठी, कृषी सेवक, आरोग्य सेवक, याच्यामध्ये जी पेसा क्षेत्र होतं त्यातील पदे, त्यातील 100% पदे एसटी कॅटेगरीला म्हणजे तेथील रहिवासी स्थानिक उमेदवारांना देण्यात आलेली होती. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय झालेला आहे? 50% पदे ज्या गावामध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये 50% पेक्षा जास्त अधिक उमेदवार आहे एसटी कॅटेगरीची, म्हणजे आदिवासी लोकांची ज्या 50% पेक्षा अधिक संख्या आहे, तेथील 50% पदे ही कोणाला दिली जातील? तर पेसा क्षेत्राला, आणि बाकीची उरलेली 50% पदे बिगर पेसा क्षेत्राला दिली जातील. हा निर्णय झालेला आहे. आता नीट समजून घ्या. आता वनरक्षक बद्दल त्यांनी काय म्हटलेलं आहे नीट समजून घ्या. ठीक आहे. हे सांगितलं फक्त वनरक्षक पदासाठी हे लागू नाही, पेसा आणि बिगर पेसा. तर पेसा संवर्गातील जेवढी पण 17 संवर्ग आहे, 17 विभाग, त्यांना सर्वांना लागू आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोतवाल आणि पोलीस पाटील हे पद वगळता बाकी सर्वांना लागू आहे. हा पॉईंट लक्षात घ्या. आता विषयांकित प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग निर्णय दिनांक बघू शकता 11/2/2026, म्हणजे जो पेसा क्षेत्राचा शासन निर्णय झालेला आहे तो जी-आर कधी आलेला आहे? तर 11/2/2026, 11 फेब्रुवारी रोजी अन्वये पेसा क्षेत्रातील 17 अधिसूचित संवर्गातील पदभरती मार्गदर्शक सूचना निर्मित झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता वनरक्षक बद्दल स्पेशल हा पॉईंट नीट लक्षात घ्या एवढा. सदर बघू शकता तरी सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्वप्रथम शासन निर्णयाचे परिच्छेद 6. आता हा परिच्छेद 6 कुठे आहे? तर तो मी वाचलेला आहे अगोदरच. ज्याच्यामध्ये बघू शकता परिच्छेद 6 11 फेब्रुवारीला जो जी-आर आलेला आहे पेसा क्षेत्राचा, त्याच्यामध्ये म्हटलेला आहे परिच्छेद 6 प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी व नंतर ती कार्यवाही करण्यात यावी. नंतर बघू शकता वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करण्याची कार्यवाही करून मागणीपत्र, म्हणजे या ठिकाणी जागा भरण्याचे मागणीपत्र कार्यालयात सादर करण्यात यावे. म्हणजे संपूर्ण आधी आता हे फक्त इथं मागासवर्गीय शब्द का वापरला आहे एक इथे मी नीट सांगतो तुम्हाला.
येथे काय पॉइंट होता, ज्यावेळेस 2025 मध्ये शासन निर्णय झाला, त्यावेळेस काय ठरलं होतं, फक्त आता जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत काय ठरलं होतं, की फक्त बिगर पेसा क्षेत्राची पदभरती केली जाईल. परंतु आता निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे मागासवर्गीय कक्षाकडून म्हणजे पेसा क्षेत्राची देखील सोबतच पदभरती केली जाईल. त्यांच्याकडून बिंदू नामावली प्रमाणित करून घ्यायला सांगितलेली आहे आणि कार्यालयात सादर करायला सांगितले आहे, की एवढी पदे रिकामी आहेत पेसा क्षेत्रातील. ठीक आहे. बिगर पेसा आणि पेसा क्षेत्राची एकत्रित पदभरती केली जाणार आहे. ठीक आहे. 50% एखाद्या क्षेत्रामध्ये 50% पदे जे त्याच्यापेक्षा अधिक संख्या आहे तेथील लोकसंख्येच्या अनुसार तिथे या ठिकाणी किती, तर तेथील 50% पदे पेसा क्षेत्राला आणि 50% पदे बिगर पेसा क्षेत्राला दिली जाणार आहे. आता बिंदू नामावली कार्यालयात सादर झाल्याच्या नंतर लवकरच मान्यतेसाठी पुढे प्रस्ताव पाठविला जाईल आणि प्रस्ताव पाठविल्याच्या नंतर लगेचच जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल आणि ही प्रोसेस एकदम फास्ट पद्धतीने झालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता विद्यार्थ्यांचा अंतिम फायनल प्रश्न असणार आहे, की ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते? आता बिंदू नामावली तयार करणे, त्याच्यानंतर कार्यालयात सादर करणे, त्याच्यानंतर तिची पुन्हा एकदा पडताळणी करणे, कंपनी या ठिकाणी निवड करणे, टी-सी-एस घेणार आहे, हे जवळ-जवळ 99% आत्ताच फिक्स झालेलं आहे. म्हणजे आणि त्याच्यानंतर अर्थ विभागाकडून त्याला मान्यता भेटल्यास आणि जाहिरात प्रसिद्ध करणे याच्यामध्ये 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी 100% जाणार आहे. जाहिरात कधी येईल आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये एप्रिल एंडिंग किंवा मे महिन्यामध्ये 100% जाहिरात येईल. आता कारण संपूर्ण अंतर्गत हालचाली संपूर्ण जोरदार सुरू झालेल्या आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही वनरक्षक पदभरतीची अपडेट होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.